असतात आणि काही खरंच आंधळे असतात बरं का. आणि तो आंधळा व्यक्ती शरण आलेल्याला काढावं यासाठी बोलतो. तुकोबाने न विचारता का सांगतात या संदर्भात थोडासा संदर्भ अनुसंधान करण्याचा प्रयत्न करा. आंधळा व्यक्ती आहे आणि तो आंधळा व्यक्ती त्याला एखाद्या ठिकाणी जायचंय, त्याच्या गंतव्य ठिकाणी त्याला पोहोचायचंय आणि पोहोचत असताना एक भला मोठा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तो पडतो. बरोबर आहे. आणि खड्ड्यामध्ये पडल्यानंतर गावातले लोक जमा होतात आणि गावातले लोक जमा झाल्यानंतर गोंधळ करतात. अरे 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 अरे, कुणी नसताना हा खड्ड्यात पडला, कुणी नसताना हा खड्ड्यात पडला, कुणी नसताना हा खड्ड्यात पडला. तिथे एक व्यक्ती असतो साहेब आणि तो व्यक्ती हात वर करतो. कोणी नसताना म्हणजे कसं काय? मी सकाळी प्रातःविधीला आलो होतो आणि प्रातःविधीला आल्यानंतर माझ्या समोर हा खड्ड्यात पडला. एकाने पकडलं त्याच्या बाजूला, म्हणजे गाढवा तुझ्या समोर हा खड्ड्यात पडला, तुझ्याला सांगू नये का समोर खड्डा आहे म्हणून? कसं काय सांगणार? त्यानं मला विचारलं तरच मी सांगेन ना. त्याने विचारलंच नाही मला. तो फादर पकडलेला माणूस हुशार होता. तो म्हटणार तुला विचारण्यासाठी अगोदर तू तर दिसणं गरजेचं आहे ना. हो, तू दिसल्यानंतरच तुला विचारेल ना. हो, पण मला सांग मूर्ख,